येस, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग वन अँड ऑल. आपण इश्यू ऑफ शेअर्स चॅप्टर डील करतोय, राईट? इश्यू ऑफ शेअर्स मध्ये आतापर्यंत आपण चॅप्टर मध्ये काय बघितलेलं आहे एकदा जस्ट फटाफट रिकॅप करायचं का? हॅलो एव्हरीवन, इश्यू ऑफ शेअर चॅप्टर मध्ये आपण काय बघितलंय? तर आपण दोन मास्टर एंट्री बघितल्या होत्या. फर्स्ट मास्टर एंट्री काय सांगा? फर्स्ट मास्टर एंट्री कसली असते? अमाऊंट रिसिव्ह. काय होते अमाऊंट रिसिव्हची एंट्री? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन ऑब्लिक अलॉटमेंट ऑब्लिक कॉल अकाउंट, जे काही कॉल आहे त्याचं, राईट? आणि दुसरी मास्टर एंट्री कसली असेल? ट्रान्सफर ऑर ड्यू. त्याची एंट्री काय येते? इक्विटी शेअर ऍप्लिकेशन ऑब्लिक अलॉटमेंट ऑब्लिक कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ऍग्री? या दोन मास्टर एंट्री क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण जी स्टेज आहे त्या स्टेज मध्ये पहिले काय बघितलं होतं? ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशनला पहिले काय होईल? रिसिव्ह. मग काय होईल? मग स्टेज काय ते? अलॉटमेंट. अलॉटमेंटला पहिले काय होईल? ड्यू. मग फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉलला पहिले काय होईल? मग त्यानंतर फायनल कॉल. फायनल कॉलला पहिले काय होईल? मग सिक्वेन्स समजली आहे? स्टेज वाईज यू आर गेटिंग ऑल द थिंग्स. नाव मुव्हिंग फॉरवर्ड. आता आपण पुढच्या कॉन्सेप्टला मूव्ह करतो आहे. ते म्हणजे काय? तर पुढच्या कॉन्सेप्टला मूव्ह करतोय ते म्हणजे काय? शेअर, केअरफुली इकडे लक्ष द्या. शेअर इश्यू करण्याची जी प्राइस असते, कालच्या लेक्चर मध्ये ना आपण याचा पहिला प्रकार बघितला होता. शेअर इश्यू करण्याची जी प्राइस आहे त्याच्या टोटल 3 वेगवेगळ्या पॉसिबिलिटी येणार आहेत. 3 पॉसिबिलिटी. पहिला पॉसिबिलिटी असेल शेअर इश्यूड ऍट पार. ऍट पार. आपण जो प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 बघितला होता ना, ते दोघं पण शेअर इश्यूड ऍट पार होते. ते दोघं पण शेअर इश्यूड ऍट पार होते. सर कुठे होते? एकदा मी परत त्या क्वेश्चनवर घेऊन चाललोय. तिथे एक वर्ड होता ज्याला तुम्ही त्यावेळेस नोट केलेलं नसेल. आता मी परत त्याला हे करतोय, हायलाइट करून देतोय. गजानन लिमिटेडने शेअर इश्यू केले होते. किती रुपयाचा शेअर होता? 10 रुपीजचा. 3 रुपये कशाला होते? अच्छा, इथे एक अमाऊंट मिसिंग होती. किती रुपये ऍप्लिकेशनला होते? 2 ऍप्लिकेशनला, 3 अलॉटमेंटला, 3 फर्स्ट कॉलला आणि 2 फायनल कॉलला. मग 10 रुपयाचा शेअर 10 रुपयाला विकला होता ना, तर हा काय झाला? शेअर इश्यूड ऍट पार. नंबर 2 क्वेश्चन आपण बघितला होता, राईट? याच्यात पण काय होता? 10 रुपीजचा शेअर किती रुपयाला इश्यू केला होता? 424 ऍट पार. ऍट पार म्हणजे जेवढ्या रुपयाची प्राइस आहे, फेस व्हॅल्यू जेवढी आहे तेवढीच तुमची इश्यू प्राइस असते. बरोबर का? ऍट पारच्या कॉन्सेप्ट मध्ये काय आहे? जेवढी तुमची फेस व्हॅल्यू तेवढीच तुमची इश्यू प्राइस. म्हणजे क्वेश्चनच्या सोल्युशन मध्ये कुठेही चेंज येणार नाही. नो चेंज इन द सोल्युशन. एकदम स्मूथ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असायचा. बरोबर? मग आपण दुसरी कॉन्सेप्ट बघितली. दुसरी कॉन्सेप्ट काय होती? कालच्या लेक्चर मध्ये जो क्वेश्चन आपण डील केला तो काय होता? ऍट प्रीमियम. अरे कल के लेक्चर में हमने ऍट प्रीमियम देखा ना. ऍट प्रीमियम म्हणजे काय? जी काही तुमची फेस व्हॅल्यू आहे त्या फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त तुमची इश्यू प्राइस आहे. बरोबर आहे का? इश्यू प्राइस इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, सो इट इज कॉल्ड शेअर इश्यूड ऍट प्रीमियम. जास्त किमतीला विकला असेल. ऍग्री? आणि जो तुमचा प्रीमियम आहे, आता जी एक्स्ट्राची अमाऊंट आहे, एक्स्ट्रा अमाऊंट, त्याला आपण काय म्हटलेलं होतं? प्रीमियम. ऍग्री? आणि याच प्रीमियमला आपण कोणत्या अकाउंटला टाकलं होतं? शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम ऑब्लिक कोणचा अकाउंट? सिक्युरिटीज. येस, इथं बघा, हा सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. या दोन अकाउंटचा वापर केला होता. बरोबर की नाही? आणि कंपनीसाठी हे काय झालं होतं? शेअर प्रीमियम आणि सिक्युरिटी प्रीमियम प्रॉफिट आहे ना, सो इट इज क्रेडिटेड इन द ड्यू एंट्री. आता अलॉटमेंटच्या स्टेजला येतो किंवा जी काही पुढे जाऊन आहे ना, ते अलॉटमेंटच्या ऐवजी कॉलच्या स्टेजला आहे.
तर ज्या एंट्रीत सांगितलं त्या एंट्रीत तुम्ही ड्यू केलेलं होतं. त्या एंट्रीत काय केलं होतं, डेबिट का क्रेडिट? क्रेडिट. वाय? बिकॉज इट इज इन्कम फॉर द कंपनी. एक्स्ट्रा पैसे घेतले तर इन्कम आहे ना. इथपर्यंत क्लिअर आहे का? आज आपण जी कॉन्सेप्ट बघतोय ना ती कॉन्सेप्ट आहे 3ऱ्या नंबरची आणि ही लास्ट कॉन्सेप्ट आहे. म्हणजे शेअर इश्यू करण्याच्या 3 पॉसिबिलिटी आहे. 10 रुपयाचा शेअर 10 रुपयाला विकणे म्हणजे काय झाला, ऍट पार. 10 रुपयाचा शेअर 10 रुपयापेक्षा जास्तला विकणे म्हणजे काय झालं, ऍट प्रीमियम असेल तर प्रीमियम डेबिट होईल का क्रेडिट होईल? क्रेडिट होईल. मग डिस्काउंट काय असेल? आज जे आपण 3rd नंबरची कॉन्सेप्ट बघतोय ना ती काय आहे, ऍट डिस्काउंट. ऍट डिस्काउंट मग शेअर इश्यूड ऍट डिस्काउंट. तर मग या केसमध्ये फेस व्हॅल्यू ही काय असेल, जास्त. काय बोलतोय मी, फेस व्हॅल्यू ही असेल जास्त. कशापेक्षा? इश्यू प्राइस कमी असेल. फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन द इश्यू प्राइस. म्हणजे इश्यू प्राइस इज लोअर दॅन द फेस व्हॅल्यू. अमाऊंट कमी किमतीत तुम्ही विकला आहे. तर आता इथं जी कमी अमाऊंट आहे, वरती एक्स्ट्रा अमाऊंट होती ना, इथं अमाऊंट काय आहे, कमी आहे. तर आता जी डिफरंट अमाऊंट आहे, डिफरन्स अमाऊंट कशातली, फेस व्हॅल्यू आणि इश्यू प्राइस, त्याच्यामधला जी डिफरन्स अमाऊंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, डिस्काउंट. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, डिस्काउंट. आणि हा जो डिस्काउंट आहे, हा डिस्काउंट तुमचा कोणत्या अकाउंटला जाईल सर? तर हे बघा, याच्यासाठीच ही कॉन्सेप्टला पहिले आपण येऊन जाऊ. इश्यू ऑफ शेअर्स ऍट अ डिस्काउंट. व्हेन कंपनी issue a shares at a price less than the face value, it is known as issue of shares at a discount. Normally shares are not issued at a discount because the discount allowed is a loss to the company. आणि कोणत्याच कंपनीला लॉस आवडेल का? नाही आवडणार. जनरली हे नसतं. रिअल लाईफ मध्ये इश्यू ऑफ शेअर ऍट डिस्काउंट अलाउड पण नाहीये. ओके, बट थेरॉटिकली आता तुम्हाला आहे. तर लॉस जर असेल तर लॉस तुमचा डेबिट होतो. कोणत्या अकाउंटला? डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट. म्हणजे कोणत्या अकाउंटला डिस्काउंट येतो? डिस्काउंट अकाउंटचं नाव येते डायरेक्टली, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. ओके, आता तुम्ही मला सांगा, हा डिस्काउंट कंपनीसाठी लॉस आहे का प्रॉफिट आहे? लॉस आहे तर त्याला डेबिट करणार की क्रेडिट? डेबिट करणार. बिकॉज ऍज पर द नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. दिस डिस्काउंट इज डेबिटेड. कोणत्या एंट्री? ड्यूच्या का रिसिव्हच्या? ड्यूच्या. ड्यूच्या. हा क्रेडिटेड इन ड्यू एंट्री होता ना, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट येईल दादू काय भैया, उसके एग्जैक्टली अपोजिट क्या होगा, डेबिटेड इन द ड्यू एंट्री. आणि इथं लक्षात ठेवा, इथं ऑलवेज डेबिटेड इन द ड्यू एंट्री ऍट द अलॉटमेंट स्टेज. इथं कन्फर्म आहे की अलॉटमेंटच्याच ड्यूच्या एंट्रीमध्ये डिस्काउंट डेबिट होतो. डिस्काउंट साठी कन्फर्म आहे, इथं कन्फर्म नाहीये. कधी कधी प्रीमियम आहे ना, कॉलला पण ऍडजस्ट करायला लावतात प्रीमियमच्या वेळेस, पण डिस्काउंटच्या वेळेस काही नाही सांगत. डिस्काउंट कुठे ऍडजस्ट करायचं ते पण नाही सांगत. तर डिस्काउंट ऑलवेज तुम्हाला कुठे डेबिट करायचा आहे? अलॉटमेंटच्या ड्यूच्या, अलॉटमेंटच्या स्टेजच्या ड्यूला एंट्रीला. म्हणजे सिक्वेन्स वाईज एंट्री नंबर किती येते? 3री. कारण ऍप्लिकेशनच्या 2, अलॉटमेंटची 1, मग 3ऱ्या नंबरच्या एंट्रीला येईल ना. आप समझ रहे हो क्या? कंफर्म डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेयर, ये 3rd नंबर की एंट्री में डेबिट होगा. कॉन्सेप्ट समझा है? चलिए आते हैं सीधे से पेज नंबर 319, क्वेश्चन नंबर 4. ये रहा आपके सामने. अश्विनी लिमिटेड invited application from the public for subscribing for 10,000 equity shares of ₹15 each. सर किती रुपयाला शेअर विकायचा आहे? 15. इश्यू प्राइस किती आहे? सॉरी, फेस व्हॅल्यू किती आहे? 15. ऍट अ डिस्काउंट ऑफ ₹1 पर शेअर. 1 रुपया प्रत्येक शेअर मागे डिस्काउंट द्यायचा आहे. म्हणजे 15 रुपयाचा शेअर किती रुपयाला विकायचा आहे? 14 रुपीज. आर यू ऍग्री? कॉन्सन्ट्रेटर आहे सगळे? शुअर? आता 14 रुपीज येतील कसे ते बघा. पेएबल
₹5 ऑन ऍप्लिकेशनला. किती रुपये? 5 रुपये ऍप्लिकेशनला आणि ₹9 ऑन अलॉटमेंट. 5 रुपयाचा ऍप्लिकेशन, 9 रुपयाचा अलॉटमेंट. 5 आणि 9 मग 2 स्टेज आहे का? या क्वेश्चन मध्ये किती स्टेज आहे? एंट्री किती येतील? क्वेश्चन खत्म. थोड़ा इजी दिया होता, आप समझ रहे हो? ओके. ऑल दीज शेअर्स इथं केअरफुली वाच दादा. ऑल दीज शेअर्स वेर अप्लाइड अँड अलॉटेड. एवढे सगळे 10,000 ऍप्लिकेशन आले आणि कंपनीने अलॉट पण करून टाकले. ओके. मनी ड्यू ऑन अलॉटमेंट वॉज रिसिव्ड. आणि जे जे काही अमाऊंट ड्यू केली होती ते सगळे पैसे येऊन पण गेले. चांगली गोष्ट आहे. 4 एंट्री करायच्या. सिंपल. 5 जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ अश्विनी लिमिटेड अँड प्रिपेअर अ बॅलन्स शीट. ओके. प्रिपेअर अ बॅलन्स शीट. आता आपण हा पार्ट डिस्कस करत नाहीये, आपण फक्त जर्नल एंट्री वाला पार्ट डिस्कस करू. चलेगा? किती एंट्री बोलले तुम्ही? फर्स्ट एंट्री काय येईल? अलॉटमेंट डायरेक्ट. अरे पहिली स्टेज काय येते? पहिली एंट्री काय येईल? ऍप्लिकेशनची स्टेज. अमाऊंट रिसीव्ह का ट्रान्सफर? पहिली एंट्रीत अमाऊंट रिसीव्ह होईल ना भैया. काय होईल एंट्री? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. 10,000 ऍप्लिकेशन. चिंटू किती रुपये? 5. कारण ऍप्लिकेशन 5 रुपयाचा आहे ना, बरोबर की नाही? सर एंट्री लिहू का मी लगेच लिहू? हाँ यस. चलो चेक कर लो. कितवा नंबर क्वेश्चन है? क्वेश्चन नंबर 4. हाँ, पेज नंबर 31. हाँ, एक मिनट. हाँ, पेज नंबर 319 बरोबर आहे का दादू? ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं होतं? जर्नल एंट्रीज. ओके. आता दिसतंय? हा सर, इन द बुक्स ऑफ कंपनीचं नाव काय? अश्विनी. तर अश्विनीचं नाव लिहिणार ना, इन द बुक्स ऑफ अश्विनी लिमिटेड. ऍग्री? कॉलम हेच येतील ना, डेट, पर्टिक्युलर, सेलेफ, अमाऊंट. कॉलम रेडी? हा. फर्स्ट एंट्री कॅश बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. सांगा बरं का किती आहे? 10,000 इंटू 5. किती अमाऊंट येईल? व्हेरी गुड, 50,000. आर यू ऍग्री? नॅरेशन काय? बिंग ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 10,000 शेअर्स @ रुपीज. एवढंच आहे. डन. दुसऱ्या नंबरची एंट्री काय येईल? इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर. डिस्काउंटचं आतापर्यंत काही काम आहे का? आपण ऍप्लिकेशनच्या स्टेजला, डिस्काउंटचं अजून काही काम नाहीये. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. किती रुपये? 50,000. समजा? नेक्स्ट इक्विटी शेअर अलॉटमेंट. आता अलॉटमेंट ड्यू करायचं आहे ना, ऍप्लिकेशनच्या 2 एंट्री समजल्या आहेत. अलॉटमेंट ड्यू होईल किती रुपयाने? 9 रुपीज. पण 1 रुपया डिस्काउंटचा पण जाईल. बरोबर आहे का? आता कोणती अमाऊंट कुठे जाईल बघा. 9 रुपयाचा अलॉटमेंट आहे, तर अलॉटमेंटला मल्टिप्लाय होईल 9 ने. 10,000 इंटू 9 आणि 1 रुपया डिस्काउंट येईल. आर यू ऍग्री? हा. सो एंट्री केअरफुली बघा. मी इथं एंट्री लिहितोय दादा. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 10,000 इंटू 9, 90,000. ऍग्री? हा. नेक्स्ट काय आहे? डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट. किती रुपये? 10,000 इंटू 1. 10,000 नंबर ऑफ शेअर्स होते ना, 1 रुपयाप्रमाणे 10,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर तर टोटल 10 रुपयाचा झाला ना, कारण 9 रुपये ऍक्च्युअल कॅश येईल आणि 1 रुपया डिस्काउंटचा. मग कॅपिटल आपला ऍक्च्युअली किती रुपयाने क्रेडिट होईल? 1 लाख. नॅरेशन काय?
being allotment money due on 10,000 share at the rate ₹9 each, including premium है का, discount of ₹1 per share. समझा? पक्का? फोकस आहे दादा? आता लास्ट एंट्री काय? रिसीव. अमाउंट ड्यू किती केली मी? 1,00,000 का 90,000? 90,000. कॅपिटलला 1,00,000 गेलाय. माझा अलॉटमेंट जेवढा डेबिट होतं तेवढा क्रेडिट होईल ना? किती रुपये येईल? 90,000. सो एंट्री काय होईल? कॅश बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर, सॉरी, कॅश बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 90,000. इज इट ओके? खत्म, टाटा बाय बाय. हो गया. 1,00,000, 2,00,000, टोटल कितना आया? 2,00,000. अरे समझा कि नहीं समझा? 2,90,000. इज इट ओके? 4 एंट्री का क्वेश्चन था. इश्यू ऑफ शेअर ऍट अ डिस्काउंट. क्लियर आहे? पक्का? पीडीएफ शेअर करून देऊ? लिहून घेणार? थांबा. आता पुढची अजून एक कॉन्सेप्ट घेतोय आपण. पुढची कॉन्सेप्ट जिचं नाव आहे म्हणजे आतापर्यंत जे झालंय ना, एकदा कुठे गेली माझी नोट्स? हा, येस, नोट्स मध्ये आपण काय बघितलंय आतापर्यंत? शेअर इश्यू करायच्या मास्टर जर्नल एंट्री किती आहेत? 2. इश्यू करायच्या स्टेज किती आहेत? 3 किंवा 4, डिपेंड ऑन द क्वेश्चन. जसं आता या क्वेश्चन मध्ये 2च होते तर 4 एंट्री आल्या ना. ओके. त्यानंतर आपण काय बघितलं? शेअर इश्यू करण्याच्या प्राइसच्या किती केस आहेत? 3. शेअर इश्यूड ऍट पार, ऍट प्रीमियम आणि ऍट. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता पुढची जे क्लासिफिकेशन होतं ते आहे नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स रिसिव्ड. त्यालाच आहे ना सबस्क्रिप्शन म्हटलं जातं. सबस्क्रिप्शन. नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ड. याच्यामध्ये पण 3 पॉसिबिलिटी. याच्यामध्ये पण 3 पॉसिबिलिटी. ओके. फर्स्ट पॉसिबिलिटी काय? फुल सबस्क्रिप्शन. फुल सबस्क्रिप्शन म्हणजे काय? फुल सबस्क्रिप्शनचा मिनिंग काय आहे? जेवढे शेअर्स कंपनीने इश्यू केले तेवढेच ऍप्लिकेशन आले. जेवढे शेअर कंपनीने इश्यू केले तेवढेच ऍप्लिकेशन आले. याच क्वेश्चन मध्ये बघा, कंपनीने ऍप्लिकेशन किती इन्व्हाइट केले होते? 10,000. बरोबर. इथं काय म्हटलं होतं? ऑल द शेअर्स वेअर अप्लाइड अँड. सगळे शेअर अप्लाय केले ना. कमी ऍप्लिकेशन आले का? जास्त आले का? नाही. दॅट इज कॉल्ड फुल सबस्क्रिप्शन. फुल सबस्क्रिप्शन मीन्स व्हॉट? फुल सबस्क्रिप्शन मीन्स व्हॉट? इन्व्हाइटेड, कंपनीने ऍप्लिकेशन जे इन्व्हाइट केलेले असतात, इन्व्हाइटेड ऍप्लिकेशन इज इक्वल टू अप्लाइड बाय पब्लिक. जेवढे कंपनीने ऍप्लिकेशन मागवले इज इक्वल टू जेवढे पब्लिकने अप्लाय केले. दोघं पण काय असेल? सेम सेम. म्हणून आपल्या क्वेश्चन मध्ये आतापर्यंत काहीही चेंज झालेला नाहीये. ओके. मी आता तुम्हाला पुढचा सीन समजवतोय. अच्छा, तुम्हाला बेसिक आठवतंय का? बेसिक ज्यावेळेस मी तुम्हाला हे चॅप्टर शिकवलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला काय बोललो होतो? सेम तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन प्रोसेस संदर्भात आहे. सपोज कॉलेजला ऍडमिशन आहे कॉमर्स मध्ये 120, पण कॉलेजला ऍप्लिकेशन फॉर्मच 100 आले तर किती पोरांना शिकवेल कॉलेज? 100 का 120? 100. जर ऍप्लिकेशनच कमी आले तर जेवढे ऍप्लिकेशन आले तेवढ्यांना शिकवावं लागेल ना. येस की नो? आता जी ती केस आहे ना, त्याच केसला काय म्हणतात? त्याला म्हटलं जातं अंडर सबस्क्रिप्शन. आर यू एग्री? अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे काय दादू? कंपनीने जेवढे ऍप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहेत, इन्व्हाइट केलेले ऍप्लिकेशन हे जास्त होते, पण पब्लिकने अप्लाय केलेले ऍप्लिकेशन रिसिव्ड हे किती आहे? कमी. ऍप्लिकेशन रिसिव्ड काय आहे? कमी. मग त्या केसमध्ये काय होतं? केअरफुली ऐका. जर कॉलेजला ऍप्लिकेशनच कमी आले, म्हणजे कंपनीला ऍप्लिकेशनच कमी आले,
तर पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन हा जेवढे ऍप्लिकेशन आले तेवढ्याने सॉल्व्ह होईल. काय बोललो मी? जेवढे ऍप्लिकेशन आले तेवढ्याने सॉल्व्ह होईल. त्याच्यामध्ये काही बदल होईल का? त्याच्यामध्ये बदल होईल का? नाही होणार. अंडर सबस्क्रिप्शन समजताय का? हा, तर मग इथं मी खाली लिहून टाकतो, फुल क्वेश्चन विल बी सॉल्व्ड विथ द नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ह. जेवढे नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ह झालेले आहेत ऍक्च्युअल मध्ये तेवढ्याच क्वेश्चन सॉल्व्ह होईल. सर जसं सपोज मी ह्याच क्वेश्चन मध्ये सांगतोय, कंपनीने किती शेअर मागवले होते? जर तुम्हाला असं दिलं असतं की पब्लिकने 9,000 शेअर साठीच अप्लाय केलंय, तर मला सांगा ऍप्लिकेशन मध्ये कितीचा आला असता? 10,000 की 9,000? 9,000. 9,000 गुणिला किती केलं असतं? 5. म्हणजे एंट्री 50,000ची आली असती का 45,000? दॅट इज द कॉन्सेप्ट. समजतंय? अच्छा, हीच कॉन्सेप्ट आहे ना तुमची दिलेली आहे पेज नंबर, मी इमिजिएटली क्वेश्चनला घेऊन येतोय. पेज नंबर 323. एवरीवन प्लीज कम एट पेज नंबर 323. हेलो, आ गए क्या? आ गए क्या? बघा, अंडर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स काय दिलेलं आहे? when the shares applied by public are less than the number of share issued, then it is called under subscription of share. त्याला काय म्हटलं जातं? अंडर सबस्क्रिप्शन. अँड जर्नल एंट्री कोणत्या नंबरने होते? नंबर ऑफ शेअर्स अप्लाइड अलॉटेड ओनली. विथ एक्झाम्पल समजून घेऊ लगेच. XYZ लिमिटेड कंपनी किती शेअर इश्यू करते दादा? 4,000. किती रुपयाचा शेअर आहे? 100 इच आहे ना. ऍप्लिकेशनला किती येत आहे? 25. अलॉटमेंटला किती आहे? 60. फर्स्ट कॉल किती आहे? 15. झाला का? 100 रुपये. कंपनीला ऍप्लिकेशन आले किती? हाऊ मेनी ऍप्लिकेशन रिसिव्ड बाय कंपनी? ओव्हर सबस्क्रिप्शन, फुल सबस्क्रिप्शन की अंडर सबस्क्रिप्शन? अंडर सबस्क्रिप्शन. अंडर सबस्क्रिप्शन मग काय होईल? पूर्ण क्वेश्चन किती शेअर्सने सॉल्व्ह होईल? 3,000 की 4,000? 3,000 की 4,000? कंप्लीट कैलकुलेशन विल बी एज पर 3,000. 4,000 का तो कोई यूज नहीं बचेगा, पूरा की पूरा 3,000 जमा है. सर एप्लीकेशन मध्ये रिसीव 3,000 गुणिला 25, 75,000. देख लो, बराबर जमतंय का? ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर 75,000 जमतंय. अलॉटमेंट 60 गुणिला 3, 7-18, 1,80,000. आर यू गेटिंग दिस? समझ रहा है क्या? पक्का? हा क्वेश्चन सॉल्व करणार का घरी? मी फक्त एवढंच सांगितलं की तुमचा 4,000चा कॅल्क्युलेशन काहीच येणार नाही, 3,000ने सगळं होईल. करेंगे? दिस क्वेश्चन विल बी टुडेज होमवर्क. एक क्लासवर्क था, एक होमवर्क है. ठीक है, पक्का करेंगे? चलो, ऑनलाइन स्टूडेंट्स बाय बाय. ऑफलाइन स्टूडेंट प्रेजेंट देऊन जाऊ शकतात. कुछ अगर डाउट है तो आप कमेंट कर सकते हो. बाय बाय.